इथे होतो। इतकं प्राचीन, इतकं सिनियर आणि इतक्या ज्येष्ठ संस्थेच्या या अत्यंत देखण्या सभागृहात आपण साहेब प्राचार्य डॉक्टर गणेशजी अग्निहोत्री आज या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले माननीय सर्वोत्तम त्यांच्या शुभेच्छा कळवल्या आहेत। या प्रशिक्षण देण्यासाठी मुद्दाम आलेले अत्यंत त्यांचे व्यस्त माळतात ते विशेष कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर श्रीपादजी ढेकणे, शिक्षण क्षेत्रात अत्यंत अनुभवी ते व्यक्तिमत्व आहेत। ऐन संचलित संस्कार प्रबोधन विद्यालय जालना आणि विद्याभारती जालना पाल श्री हरिभाऊजी बागडे साहेब, त्याचबरोबर जालना जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब पांचाळ साहेब, त्याचबरोबर जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय बगडिया सर, जनजागृती मंडळ जालनाचे जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर पद्माकर सबनीस सर, या सर्व मान्यवरांच्या हस्ते या दीप प्रज्वलन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। केंद्र सरकारने 2020 ला नवी शिक्षा नीती जाहीर केली। त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आता प्रांतातून जिल्ह्यातून शिक्षकाला मार्गदर्शन करणं आणि शिक्षकाच्या वतीने ती बालवाडीपासून ते कॉलेजपर्यंत शिक्षण, याला जे आपलं ऐतिहासिक शिक्षण पण आहे, मागचं वैदिक काळापासूनही आपलं काही शिक्षण आहे। अगदी आपल्याकडे जगामध्ये 6 युनिव्हर्सिटीज होत्या, त्याच्यापैकी 2 भारतात होत्या, त्या नालंदा होत्या, तक्षशिला होत्या। तर अशा याच्यातून जे आपलं शिक्षण पारंपरिक होतं त्याचंही ज्ञान नव्या पिढीला व्हावं आणि विद्यार्थ्यांनी एक चांगली आपली बौद्धिक क्षमता वाढावी। या बौद्धिक क्षमता वाढीचं हे शिक्षण आहे आणि बौद्धिक क्षमता वाढली की आपल्या देशाचा विकास होऊ शकतो आणि म्हणून हे नवीन शिक्षा धोरण राबवण्यासाठीचा आज हा कार्यक्रम जालना जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आयोजित केला होता। मला याच्यात बोलवलं होतं म्हणून या ठिकाणी आलो होतो। नवीन शिक्षा नीती ही आता आपल्या देशाला, विकसित देशाला अतिशय महत्त्वाची आहे। धन्यवाद।